लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप जबरदस्त असा दाखवलेला आहे. प्रेक्षकांनो, मी तुम्हाला आता आधी काहीच सांगत नाही, कारण प्रत्येक पॉईंटला खूप मजेशीर असे किस्से आहेत. तर शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर प्रेक्षकांनो, सुरू करूया आजच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूला. सुरुवातीलाच आपण बघतो की काव्याने भांग पिलेली असते आणि ते आता ध्यानास्थ बसलेली असते आणि अचानक ती मधूनच बोलते, पटकन समोर या देशमुख. काव्या म्हणते, मी शांत आहे तोपर्यंत तुम्ही समोर या. आणि आता तेवढ्यात आपण बघतो की वसवात्यांनी सुद्धा ग्लास ग्लास भरून भांग पिलेली दिसते, कारण त्या म्हणतात की शेवाळ आहे ते शेवाळ. ती म्हणते की शेवाळावर सरळ चालणारे आहे बाई मी. आणि बघा वसवात्या म्हणतात की मी रॅम्पवॉक करते, रॅम्पवॉक. बघा वसवात्या रॅम्पवॉक करत 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 आणि तो हातामध्ये जे ताक असतं ते सगळं ताक जमिनीवर सांडत बरोबर ह्या काव्याजवळ येऊन जातात. आणि ही काव्या इथे ध्यानास्थ बसलेली असती आणि वसवात्या तिला बघा कशा खाली वाकून वाकून बघू राहिल्या. आणि बघा वसवात्या म्हणतात की ए मुली लगेच काव्या म्हणते, कोण आहे रे? वसवात्या काव्याला म्हणतात की तू कोण आहे? काव्या म्हणते की मी फिसकारलेली मांजर. आणि काव्या म्हणते की हो. वसवात्या म्हणतात हो मी. आणि बघा वसवात्या म्हणतात की काळी मांजर. आणि बघा ही म्हणते काळी मांजर, ही म्हणते फिसकारलेली मांजर, व्या व्या व्या. आणि बघा ह्या मांजरी मिळाल्या. आता यांची चालली असती धमाल मस्ती. एक कान पकडते, एक गाल पकडते आणि म्हणतात म्याव म्याव मांजर, म्याव म्याव चाव म्याव. आणि म्हणतात पडली. काव्या म्हणते की मी कोणाची मांजर आहे? वसवात्या म्हणतात की कोणाची? काव्या अशी म्हणते की माझ्या बोक्याची. आणि बघा या टाळ्या द्यायला जातात, परत एकमेकींच्या अंगावर पडतात. वसवात्या तिला म्हणतात की ए. ती म्हणते की वसवात्या तुझा पण बोक्या आहे? काव्या म्हणते माझा बोका आहे म्हणजे काय, तुझा पण काय आहे का? माझाच बोका आहे, हा माझाच बोका आहे, कळलं ना? तुमचा वगैरे बोका कोणी नाहीये, माझा बोका आहे बघा. आणि इकडे दिलचा आकार वगैरे. वसवात्या म्हणतो तुझा बोका, तू म्हटली ना पिस्कारलेली मांजर. ती काव्य वसवात्या म्हणतात की मला पण मांजर आठवते, माझ्या घरी पण मांजर आहे. काव्या म्हणते की तुमच्या घरी मांजर आहे? काव्या म्हणते की आमच्याकडे एक काळी मांजर आहे, सारखं ती कारस्थान करत असते, असं काव्या बोलते. एक नंबर अशी ॲक्टिंग केलेली प्रेक्षकांनी. यांनी भांग जसं काही भांगच खाल्लेली आहे तशी यांची ॲक्टिंग आहेत सुपर्ब, एक नंबर. काव्या म्हणते की मी नाही घाबरत, मी तिला अशी चालून काढते. आणि वसवात्या म्हणतात की तुला माहिती आहे मी पण माझ्या मांजरीला असं सरळ करून टाकते. आणि दोघी किती खूप हसतात. आणि बघा माता वसवात्या इकडं भांगेमध्ये सगळं काही सांगायला सुरुवात करतात. त्या म्हणतात की 16 डिसेंबरला वाट लावून टाकली मी सगळ्यांची. आणि बघा प्रेक्षकांना आता इथे भांग पिलेले असल्यामुळे काही लक्षात येत नाही. आणि काव्या पण आता थोडीशी आपल्याला दाखवली की जरा टेन्शनमध्ये वगैरे, पण त्याचा काही उपयोग नाही, कारण काव्याच्या ते काहीच पदरी पडलेलं नाही आहे. आणि काव्या म्हणते की 16 डिसेंबर. वसवात्या म्हणतात की हो. ती म्हणते की मी आणि माझी मुलगी रम्या मी तर मांजरीचा आणि त्यांच्या टोळक्यांचा ना बँडच वाजवला. आणि प्रेक्षकांनो आता ही काव्या आहेत ना, तिचं डोकं जरा असं म्हणजे हाताने जरा आपटत असते, म्हणजे तिला काही आठवत नाही, पण तसं काहीच होत नाही. वसवात्या बघा काव्याला सांगते त्यांना माहीत नाही आहे आणि कळणार पण नाही कुणाला. अशी खिदी हसते ती सांगताना देखील. आणि प्रेक्षकांनो बघा आता ह्या काव्याच्या म्हणजे काही लक्षात येतं किंवा नाही येत हे नंतर आता बरोबर तिला आठवेल. पण असो, इकडे आपला जीवा प्रेक्षकांनो रुसलेला आहेत. का रुसलेला आहे माहिती आहे का? आपल्या नंदीने जीवाच्या कानाखाली जी वाजवलेली असते त्यामुळे. आता बघा कानाखाली वाजवल्यानंतर ही नंदीने आता त्यावर फूक मारते. प्रेक्षकांना त्याला मारून तर बराच वेळ झालेला आहे, पण असो. आणि बघा एवढा नाराज आहे. नंदिनी म्हणते की जोरात बसली का? जीवा म्हणतो जोरात बसली का? जीवा म्हणतो की तुझे 5ही बोट उमटले असतील, एवढं जोरात मारलंस तू? नंदिनी म्हणते की हो. जीवा म्हणतो की हो. नंदिनी म्हणते की काय ना, आता गालावर खूप रंग आहे, तुम्ही एक काम करता का, तोंड धुवून येता का? ती म्हणते की म्हणजे मला नीट कळेल की. जीवा म्हणतो की कॉमेडी करते हां,
कॉमेडी करते. हां, तो म्हणतो की झाली करून एक तर ना मी तुझ्यावर रागवलो आहे आणि त्यातल्या त्यात मला तुझ्याशी बोलायचंही नाही आहे. आणि बघा नंदिनी त्याला म्हणते की कुठे जाऊ, आणि ती म्हणते की रनवेवर जाऊ की विमानात जाऊ. बघा प्रेक्षकांनो, इतका कॉमेडी असा सीन आहेत ना. जीवाचा चेहरा बघा कसा झालेला आहे. तो रागाने त्या नंदिनीकडे बघत असतो आणि जीवा म्हणतोय की हस हस हस. नाही म्हणजे हसच, तुला हसायचं आहे तेवढं हस, या होळीला हवी तेवढी मजा करून घे. तो म्हणतो की पुढच्या होळीला बघ मी तुझं काय करतो ते. आणि हा जीवा म्हणतो ए काय ग चकाचक बाई, खरं सांग, अगदी खरं सांग, तुला कसं कळलं की मी त्या ताकात भांग टाकली होती ते. नंदिनी म्हणते की जादूगार आपली जादू सांगत नसतो. जीवा म्हणतो की चल चल उगाच भाव खाऊ नकोस, चल चल पटकन सांग. तो म्हणतो की कसं कळलं, पण आता इकडे नंदिनी भाव खाते. ती म्हणते की आधी प्लीज म्हणा. जीवा म्हणतो की हां. जीवा म्हणतो की जीवा देशमुख कोणालाही प्लीज म्हणत नसतो. ती म्हणते की अच्छा मग नका म्हणू, माझं काय जात आहे. अजून तिने जीवाला चिडवून दिलेलं असतं. तो म्हणतो की सांग ना ग पटकन. नंदिनी म्हणते काही बोललात का, मला काही ऐकायला नाही आलं. जीवा ओरडून म्हणतो सांगते का प्लीज. नंदिनी म्हणते की अरे किती ओरडताय मोठ्याने, सांगणार मी, का नाही सांगणार. आणि त्याच्या गळ्यात असा हात घालते. नंदिनी म्हणते की तुम्ही हुशार आहात हे मी मान्य करतेच. ती म्हणते की काय आहे ना, हुशारीसोबत चौफेर नजरसुद्धा लागते. ती म्हणते की काय बरोबर ना, सिटी कॉलेज 2012. आणि प्रेक्षकांनो आता असं बोलल्यानंतर ह्या जीवाला आठवतं की हे आपण केव्हा बोललो होतो. आणि बघा आता जीवाने कोणाला तरी फोन केलेला असतो. तो म्हणतो की ए गण्या मला ते पाहिजे. अरे म्हणतो की ए वांग्या रंगाची पुडी नाही रे. आणि हा म्हणतो की मला ते पाहिजे, मला ते पाकिट पाहिजे. तो म्हणतो की विसरलास का, सिटी कॉलेज 2012. हां कसं आपण अख्ख्या बॅचला देऊन त्यांना कसं दिवसभर नाचवलं होतं. आणि प्रेक्षकांनो हे नंदिनी तिथे मागे उभं राहून ऐकत असते. जेव्हा त्याला फोनवर सांगतो की मला ते पाकिट पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे. तो म्हणतो की आत्ता ते पाकिट घेऊन माझ्या सासूरवाडीला पोहोच. म्हणतो की तुला ॲड्रेस पाठवतो. तो म्हणतो की आणि ऐक सुमडीत ये सुमडीत, आणि हा इथे सगळे स्पाय आहेत कळलं, चल ठेव चल, हां बाय बाय. आणि बघा फोन ठेवल्यानंतर तो म्हणतो की चकाचक बाई माझ्या मजा घेतेस काय. आणि नंदिनी हे सगळं ऐकत असते. तो म्हणतो की आता तू ताकात टाकलेलं भांगे. आणि नंदिनी म्हणते की काय. जीवा लगेच हात झटकतो आणि म्हणतो की म्हणजे तू माझं बोलणं चोरून ऐकलंस. नंदिनी त्यालाच म्हणते चोरीच्या गोष्टी तुम्ही करतायत, मी तर फक्त तुम्हाला रंगाने रंगवलं होतं. जीवा तुम्ही डायरेक्ट इतके पुढे गेलात की माझ्या ताकात भांग टाकली तुम्ही. जीवा म्हणतो की मग काय झालं, स्वतःच्याच बायकोला भांग पाजणार होतो, दुसरं कोणाला नाही. नंदिनी म्हणते की मग मी प्यायले असते तर. जीवा म्हणतो हा काय मज्जा आली असती यार, तू ना अशी दिवसभर मस्त हसत राहिली असते. जीवा म्हणतो की त्या दिवशी दारू पिल्यावर हसत बसले होती ना तशी. बघा प्रेक्षकांनो आता तो सीन सुद्धा येतं त्यांनी विज्युअलाइज केलेला आहे. नंदिनी ये ना. जीवा म्हणतो की हळू अगं हळू, तुझे बाबा उठतील ना. आणि नंदिनीचं इथं काही हसू थांबत नाही. नंदिनी म्हणते की म्हणजे तय्या बोली ना. जीवा सुद्धा ती तय्या बोली म्हटल्यावर खूप हसते, तसाही तोही खूप हसतो. आणि बघा आता नंदिनीला आठवतं आणि हसायला येतं. तो म्हणतो की पक्की आगाव झाला आहात तुम्ही. ती म्हणते की आणि काय हो, कोण करतं आपल्या बायकोसोबत असं. नंदिनी म्हणते जरा तुमच्या मोठ्या भावाकडनं शिका काहीतरी, त्यांनी पाजली असती का अशी भांग काव्याला. जीवा म्हणतो की अगं माझी बायडी. तो म्हणतो की आम्हा देशमुख बॉईजमध्ये ना एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी गत आहे. तो म्हणतो की तू त्याला तुझा 3A1 फ्रेंड वगैरे म्हणतेस ना, हा सगळा प्लॅन त्याचाच होता. बघा असं बोलल्यानंतर मात्र ही नंदिनी सुद्धा शॉक होते. तो म्हणतो की तुझ्या माहितीसाठी सांगतो आणि याहीपेक्षा महत्त्वाचं, तो म्हणतो की त्याने आत्तापर्यंत कदाचित त्याच्या बायकोला म्हणजेच काव्याला भांग पाजली सुद्धा असेल. बघा आता हा नंदिनीला टेन्शन येतो. ती म्हणते की म्हणजे
काव्या आता भांग प्यायली असेल का? आणि बघा इथे 2 मांजरी, एक फिस्कारलेली मांजर आणि काळी मांजर मस्त एन्जॉय करत असतात आणि खूप खिदी खिदी हसत असतात. आणि प्रेक्षकांनो तेवढ्या तिथे पार्थ येतो आणि यांचं हसणं यांचं खिदळणं बघून तो स्वतःच शॉक होतो. आणि बघा लगेच पार्थ आवाज देतो, वसू आत्या. काव्या म्हणते की ए कोण आहे रे? पार्थ म्हणतो की तू काय करते इथे? वसू आत्या म्हणतात की मी वसू आत्या म्हणतात की मी या गोड प्रेमळ क्यूट मुलीसोबत बसून ताक पिते ताक. आणि पार्थ त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो की 1 मिनिट, ही मुलगी तुम्हाला प्रेमळ गोड क्यूट वाटते? आणि वसू आत्या तिच्या गालाला हात लावून म्हणतात की गोड मुलगी गोड. पार्थ ते ताकाचा ग्लास बघतो आणि म्हणतो की वसू आत्या ते वालं ताक प्यायलीस? वसू आत्या म्हणतात की कुठलं ते ताक? काव्या म्हणते की माझ्या बोक्याने दिलेलं. वसू आत्या म्हणतात की मला नाही दिलं. कुठल्या बोक्याने ताक? ती म्हणते की नाही दिलं मला. आता पार्थ म्हणतो की अगं हे वसू आत्या तुला हे ताक प्यायला कोणी सांगितलं होतं? काव्या म्हणते पार्थला पिऊ द्या ओ, बिचारी बाई आहे ती. हिने बिचारी म्हटल्यावर पार्थ बघा तिला प्रश्न करतो. काव्या म्हणते की तुम्हाला माहिती का ही बाई ताक प्यायली आणि माझ्यासमोर बसली. ते मला त्याची दुःखभरी कहाणी ऐकवत होती. आणि काव्य म्हणते की तिच्या घरी तिला त्रास देतात. ती नाही घाबरत. असं आत्ता म्हणतात मी नाही घाबरत. आणि बघा काव्य म्हणते की असा हात दाखवते आणि बंदूक जशी चालवताना तशी करून दाखवते. असं आत्ता म्हणतात की काय केलं मी? आणि वसू आत्या म्हणतात की अद्दल घडवली. बघा आता पाच शुद्धीत असतो, त्याला माहिती की वसू आत्या आता काही ना काहीतरी खरं सांगेल. आणि तो म्हणतो की म्हणजे काय केलं? बघा आता वसू आत्यांना काहीच आठवत नाही. त्या म्हणतात की काय केलं मी? आणि ही काव्या तिला म्हणते की सांग बोला नाथ. आणि पार्थ बघा आता दोघींनाही सावरतो आणि काव्याला म्हणतो की काव्या तुमची ना भिंगरी झाली आहे, चला आता चला. पार्थ म्हणतो की वसू आत्या चल तू पण. वसू आत्या म्हणतात की अरे. पार्थ म्हणते की काव्या म्हणते की आत्या ही तुमची आत्या आहे? पार्थ म्हणतो हां. वसू आत्या म्हणतात की मी आत्या? आणि बघा आता पार्थ दोघींनाही घेऊन जातो कारण या दोघी आता पूर्ण भिंगलेल्या असतात. बघा प्रेक्षकांनो आता यांची भांग उतरलेली आहे आणि आता हे शुद्धीत आलेली आहे. बघा आता इथे वसू आत्यांना स्वतःचं डोकं आपटत असतात आणि म्हणतात की अगं आई ग. ती म्हणते की देवा मला आता कळेनासच झालं आहे, माझ्या मानेवरती डोकं आहेत की लोखंड. आणि मानेने काकू मस्त मजा घेतात. इकडे आपली काव्या देखील डोकं धरून बसलेली असते. रम्या म्हणते की मी एक काम करते, मी ना तुझ्यासाठी आणखीन एक ग्लास भरून ताक घेऊन येते. ती म्हणते की मग ते पी म्हणजे तुला बरं वाटेल, असं हलकं तुला असं पिसं झाल्यासारखे वाटेल तुला. आणि वसू आत्या म्हणतात की का माझी पिसं काढतीयेत ग असं बोलून. त्या म्हणतात की अगं मला काय माहितीये की त्या ताकामध्ये भांग मिसळली आहेस म्हणून, घशाला कोरड पडली होती म्हणून प्यायलेस. बघा प्रेक्षकांनो इकडे पार्थ आणि जीवा दोघेही येतात आणि जीवा म्हणतो की ताक कोणाला हवंय ताक? तेवढ्यात आपल्या मानेने काकू एक फटका देतात जीवाला. आणि बघा पार्थ म्हणतो की छान बारीक कोथिंबीर टाकून देऊ का? वसू आत्या बिचाऱ्या म्हणतात की नको, हे बघ आधीच काय झालं आहे ते. देवा. आता रम्या म्हणते की बरं काव्या तुझं डोकं गरगरत होतं ते थांबलं का? काव्या म्हणते की नाही. तेवढ्यात नंदिनी चहा घेऊन येते आणि म्हणते की थांबणार. डोकं गरगरत होतं तेही थांबणार. ती म्हणते की हे घ्या नंदिनी स्पेशल चहा आणलाय. ते म्हणते की वसू आत्या आणि काव्या तो पण घे. आणि बघा जीवा म्हणतो की आई आधी विचार त्या कोऱ्या चहामध्ये काही टाकलंय का म्हणून. मानिनी काकू परत एक फटका देतात आणि म्हणतात की हो तुमच्यासारख्या नाही आहेत माझ्या सुना, कळलं? पार्थ म्हणतो की काय बोलतेस आई, तुझ्या सुनांनी ना तुला गोळ्यात घेतला आहेत आणि त्यांचा गेम खेळला, डोंगराला आग लागली पळा आणि मग आमचाच गेम केला. आणि त्या म्हणते की ते पोरं म्हणतात कुठे गेला होता तुझा सासूपणा, कुठे गेला होता? आणि काव्य म्हणते की गप्पा बसा, ज्या दिवशी तुमचे रंग उधळायचे त्या दिवशी तुम्ही तुमचे गुण उधळले देशमुख. बघा आता काव्य सुद्धा त्याला फटका देते. तिकडनं
जीवाला मानिनी काकू फटका देतात आणि बघा आता मारतात. तेवढ्या जीवा म्हणतो की म्हातारीचा हात लागतो रे. परत अजून एक एक फटका खाता आणि बघा नंदिनी मस्त हसू राहिली. पार्थ म्हणतो की नाही का आईचा हात खूपच लागतो. मानिनी काकू म्हणतात की लागणारच आहे पार्थ, तुला तर मी धोपटूनच काढणार आहे. तुझ्यामुळे काय अवस्था झाली आहेत बघ तुझ्या बायकोची. आणि हा पार्थ बघा अजून मज्जा घेतो होतो. म्हणतो की आत्ताची अवस्था तरी बरी आहे, ताक घेतल्यानंतर बघायची होती काय भारी अवस्था झाली होती. आणि बघा आता ही काव्या म्हणते की नेमकं काय झालं होतं हे मला काही आठवतही नाहीये. ती म्हणते की काय बोलले होते, काय केलं होतं. ती म्हणते की मला हे पण आठवत नाहीये की वसू आत्या काय म्हणत होत्या. प्रेक्षकांना इथं लगेच रम्याचे आणि वसू आत्यांचे लाईट लागून जातात. आणि बघा इकडे पार्थ अजून मस्करी करतो. तो म्हणतो की आणखीन एक अर्धा ग्लास देऊ का म्हणजे आठवेल. आणि बघा ही पार्थ म्हणते की तुम्ही असे ऐकणार नाहीत. म्हणून आता पार्थ रूममध्ये जातो आणि त्याच्या पाठोपाठ ही आपली काव्या देखील जाते. आणि बघा आता काव्या त्याच्या पाठोपाठ येते आणि म्हणते की देशमुख तुम्ही, पण देशमुख आपले लपलेले असतात. काव्या म्हणते की लपलेत वाटतं, कुठे लपला हा बोका माहीत नाही. देशमुख रम्या पण बघा आईला घेऊन जाते. ती म्हणते की आई तू पण आडवी पड म्हणजे तुलाही बरं वाटेल. आणि बघा आता वसू आत्या म्हणतात की हो झोपते. मानिनी काकू म्हणतात की हां जरा आराम करा. आता बघा वसू आत्या म्हणतात की उगाच दुर्वाळ खेळलीये आणि जीवा आता त्यांचीच मस्करी करत असतो. आणि ते गेल्यानंतर इकडे मानिनी काकू म्हणतात की नंदिनी तू का मागे राहिलीये, जरा दे ना 4-5 धपाटे याला. जीवा म्हणतो की कोणाला. मानिनी काकू म्हणतात की तुला. त्या म्हणतो जीवा म्हणतो की ए आई काय चाललं आहे तुझं. आणि जीवा लगेच नंदिनीच्या जवळ येऊन उभा राहतो. तो म्हणतो की तू कशाला दोन प्रेम करणाऱ्या जीवांमध्ये भांडणं लावतेस. जीवा म्हणतो की पण काही म्हणा आजची होळी एकदम यादगार झाली. आणि नंदिनी म्हणते की मग कसं वाटतंय मोहितेंच्या मुलींकडून हरून. जीवा म्हणतो की जीवा अजून हरलाच नाहीये कारण होळी अजून संपलीच नाहीये. आणि आता बघा नंदिनीला कळत नाही. ती म्हणते की म्हणजे तेवढ्यात हा जीवा त्याच्या खिशातनं कलर काढतो आणि नंदिनीला कलर लावून म्हणतो की हॅप्पी होली. आणि बघा मानिनी काकू त्याला फटकं देतात. अरे मेल्या अंघोळ केली होती ना तिने. इकडे ही काव्या बिचारी म्हणते की देशमुख आवाज द्या हा मला आता, उगाच वेडेपणा करू नका. आणि ही काव्या म्हणते की 3 महिन्याच्या आत जर आवाज नाही आला तर तेवढ्यात पार्थ म्हणतो की तर काय हा. आणि बघा आता काव्य त्याला पकडते आणि एक फटका देते. तो म्हणतो की भांग चढल्यावर तुम्ही, तो म्हणतो की सिक्रेट सांगाल मला. काव्या म्हणते की असं काय सिक्रेट आहे माझ्याकडे जे तुम्हाला माहित नाही. तो म्हणतो की तुमचं नाही हो पण तुमचं आणि नंदिनी ताईचं आणि तुमचं किंवा खारुताईचं. आणि बघा तेवढ्यात काव्याला पण आठवण आली. ती म्हणते अगं खारुताई कुठे गेली, किती दिवस झाले काही फोन नाही काही नाही, बघतेच हिला. आणि बघा प्रेक्षकांनो ही खारुताई जरा गांभीरच दिसती आहेत. आता काव्याने एवढ्या उत्साहाने फोन केला आहे. ती म्हणते की हॅलो. काव्या म्हणते की अगं ए खारुताई कुठे आहे. आणि दोघंही सोबत म्हणतात की हॅप्पी होली खारुताई. ही अनिशा म्हणते की अनिशाकडनं सुद्धा पार्थ आणि काव्याला हॅप्पी होली. पण प्रेक्षकांना तिच्या आवाजातला तो नरमपणा ना या दोघांनाही जाणवतो. आणि बघा आता ही नंदिनी रंग पुसत असते. तेवढ्यात जीवा म्हणतो की चकाचक बाई हा प्रेमाचा रंग आहे, असा पुसू नको. नंदिनी म्हणते की बोलू नका माझ्याशी. जीवा म्हणतो की अरे जीवा म्हणतो की आजच्या दिवशी रंगाने रंगायचं असतं, रागाने नाही. नंदिनी त्यालाच म्हणते की मला हा फालतूपणा अजिबात आवडत नाही. ती बिचारी म्हणते की मी आज बोलणारच नाहीये तुमच्याशी. लगेच जीवा हात पकडतो तिचा आणि बघा पुरणपोळी दाखवतो. तेवढ्यात नंदिनी उत्साहाने म्हणते की पुरणपोळी. लगेच जीवा म्हणतो की अरे वा लगेच राग गेला. आणि बघा नंदिनी म्हणते की नाही गेला, आधी रंग लावायचा आणि नंतर पुरणपोळीचा आमिष दाखवायचं. हा जीवा एकीकडनं हात लावतो आणि दुसरीकडनं नंदिनी. जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी, तो म्हणतो तुला माहितीये का माझी आजी काय म्हणायची. ती म्हणायची पुरणपोळी समोर असताना एखादा गोड माणूस रुसला तर पुरणपोळीतला गोडवा कमी होतो. नंदिनी म्हणते की हो ना, मग मला अजिबात नको आहे तुमची अगोड पुरणपोळी. जीवा म्हणतो की अरे खूपच फुगलीये पुरणपोळी. ती म्हणते की तुम्ही जा ना घेऊन जा पुरणपोळी. तो म्हणतो की अरे. जीवा म्हणतो की पण तुला तर पुरणपोळी आवडते ना. आणि बघा आता काव्याच्या लक्षात येतं. ती म्हणते की अनिशा काय झालं, एव्हरीथिंग इज ऑल राईट. ते म्हणते की अगं काही नाही, काय काम होतं बोल ना.
काव्या म्हणते की अगं गायबच आहे तू, तुझा काही फोन नाही काही नाही. आणि पार्थ म्हणतो की तेच ना, तुम्ही लपून छपून याल मला म्हणाल. आणि बघा पार्थ म्हणतो की तेच म्हटलं, तुम्ही लपून छपून याल मला म्हणाल, आपण जिजू हात मिळवून करूया आणि आपण या मांजरीला भिजवून टाकूया. पण तसं काहीच झालं नाही हो. आणि प्रेक्षकांना बघा, एवढा पार्थ मजाक मस्ती करतो पण ही अनिशाच्या चेहऱ्यावर एकदम उदास निराशाच दिसते आपल्याला. काव्या म्हणते की खरंच ना ग अनिशा, तूही तिकडे आलीच असती तर मला खरंच खूप आनंद झाला असता, खूप मज्जा केली असती आपण. आणि आता काव्या म्हणते की बाय द वे, तू नव्हतीस तर काय केलं यांनी सांगते तुला. प्रेक्षकांनो, अनिशाला असं वाटतं की काव्याच्या बोलण्यात काहीच असा इंटरेस्ट नाहीये. आणि काव्या म्हणते की अगं यांनी चक्क भांग टाकलेलं ताक प्यायला दिलेला आहेत मला. आणि काव्या हसून म्हणते की त्यानंतर मी काय वेडेपणा केला ना हे माझे मलाच माहिती आहे. आणि बघा अनिशाची बोलल्यानंतर ह्या म्हणतात की अनिशा असं कसं काय करू शकते, म्हणजे तिचा उत्साह. आणि ती म्हणते की काव्या तुझ्या अजूनही लक्षात येत नाही की हे लग्न. आणि प्रेक्षकांनो, इथे पुढे ती बोलतच नाही. आणि बघा आता आपण पुढील भागामध्ये बघतो की इकडे ह्या जीवाने ना नंदिनीला वजन करायला लावलेलं असतं आणि तिचं वजन खरंच वाढलेलं असतं. तो म्हणतो की नाही नाही इतकं नाही. ती म्हणते की वाढलंय ना. जीवा म्हणतोय की वाढलंय खरंय. आणि बघा आता नंदिनी म्हणते की मी म्हणाले